ज्यांच्या संविधानासाठी आपण या ठिकाणी एकत्रित आहोत ते आपले खासदार डॉक्टर कल्याण काळे, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, राजेश टोपे अशा कार्यक्रमाला अगत्याने उपस्थित असलेले खासदार निलेश लंके, न्यायमूर्ती कोळसे पाटील, व्यासपीठाचे सगळे मान्यवर, सहकारी वर्ग एक समाधान व्यक्त करावं अशा प्रकारचा हा लहानसा सोहळा आहे. गेली अनेक वर्ष सार्वजनिक जीवनामध्ये प्रामाणिकपणाने काम करण्याची भूमिका ज्यांनी बजावली, कधी यश कधी अपयश याची चिंता केली नाही आणि लोकांच्या बद्दलची बांधिलकी याच्यामध्ये कधी तडजोड केली नाही, अशा सरकारला सर्वसामान्य जनतेने देशाच्या लोकशाहीमध्ये चांगल्या मतांनी विजय करून पाठवलं. त्याबद्दल त्यांचा सन्मान आणि त्याचबरोबर त्यांना निर्वाचित करण्यासाठी कष्ट घेणारी तुम्ही आणि मतदार या सगळ्यांचा सुद्धा सन्मान करण्याचा संबंधीचा हा सोहळा आहे. कल्याणला पहिल्यांदा लोकसभेमध्ये आली आणि माझी खात्री आहे की सामान्य माणसाच्या प्रश्नाची मांडणी करण्याच्यासाठी काँग्रेस पक्षाने त्यांनी तिथं पाठवलं. त्याची उपयुक्तता जिल्ह्याच्या आणि भागातल्या सगळ्या लोकांना फसल्याशिवाय राहणार. मला हे माहीत नव्हतं की इथं कुणी उमेदवार या संबंधीची चर्चा झाली. आजच मला कळलं या ठिकाणी की लोकांचा आग्रह सुरुवातीला राजेश टोपे यांच्याबद्दलचा होता. राजेश टोपे थोडे व्यावहारिकग्रस्त आहेत आणि त्यांनी आपल्या व्यावहारिक चातुर्य या ठिकाणी दाखवलं आणि ही वाल घातली कल्याणाच्या गळ्यामध्ये. ठीक आहे, यावेळी तुम्ही सुचलात, पुढच्या निवडणुकीचा मी लक्ष ठेवतो. त्यातल्या चर्चेचा भाग सोडून द्या, पण फार चांगल्या मतांनी ही सीट विजय आपण केली. महाराष्ट्राचं एकंदर चित्र राज्याचा निर्धार आम्ही सगळ्यांनी बसून केलेला होता. त्याच्यामध्ये काँग्रेस पक्ष होता, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष होता, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना होती आणि छोटे मोठे इत्यादी पक्ष होते. आणि आम्ही हा निकाल घेतलेला होता की मागची जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये हवं तसं यश हवं सगळ्यांना मिळालं नाही आणि हे कुठे ना कुठे दुरुस्त केलं पाहिजे. आणि जनमत तयार करण्याच्या संबंधीचं काम निवडणुकीच्या आधीपासून आम्ही लोकांनी केलं. महत्त्वाच्या ठिकाणी जाहीर सभा घेतल्या आणि लोकांना हे पटवून दिलं की जे चुकीच्या रस्त्याचं काम आजच्या राज्यकर्त्यांच्याकडून होतं आहे आणि याच्यातून सुटका करायची असेल, सावरायचं असेल तर आम्ही लोकांनी एकत्रित ही आघाडी तयार केली. त्या आघाडीच्या पाठीशी लोकांनी उभं राहिलं पाहिजे. आणि मला आनंद आहे की ह्या आघाडीच्या निमित्तानं आम्ही लोकांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जिथं जाणं शक्य आहे, जिथं भूमिका मांडणं शक्य आहे त्याच्या ठिकाणी त्यांची पराकाष्ठा केली आणि जवळपास 31 जागा 48पैकी महाराष्ट्राचा विजय केला. यावेळीचं वैशिष्ट्य आणखी एक आहे की निवडणूक आघाडीमध्ये आपण लढतो पण आघाडीचे सगळे घटक प्रामाणिकपणाने कष्ट करतातच असं नाही. पण यावेळीच्या निवडणुकीचं वैशिष्ट्य होतं की उमेदवार कुणी असो, आघाडीचे प्रत्येक कार्यकर्त्यांनी जर तुम्ही अफवाद नाही प्रयत्नाची पराकाष्ठा केली आणि जास्तीत जास्त लोक या ठिकाणी निवडून आणून महाराष्ट्राचं स्थान देशाच्या संसदेमध्ये
एक फसवणूक करण्याची मोलाची कामगिरी तुम्ही लोकांनी सगळ्यांनी केली आणि हे करण्याची आवश्यकता होती, ज्याचा उल्लेख आता बाळासाहेबांनी केला. ज्यांच्या हातात देशाचं नेतृत्व आहे त्या सगळ्यांची भूमिका ही लोकशाही पद्धतीला, संसदीय लोकशाहीला एका दृष्टीनं संकटात आणणारी अशा प्रकारची एक आकाश असावा कुणाच्या वरती. तो आकाश व्यक्तीच्या असतो, विचाराच्या संदर्भात असतो. आज देशाच्या प्रधानमंत्र्यांना एक प्रकारचा आकाश आहे आणि तो आकाश कोणाच्या मध्ये काँग्रेस विचाराच्या मध्येच आहे. तो आकाश जवाहरलाल नेहरूंच्या सारख्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय नेतृत्वाच्या संबंधित आहे. या लोकांच्या संदर्भी चुकीची भाषणे केल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. सर्व लोकसभेच्या निवडणुकीचं चित्र बघितलं तर जास्तीत जास्त त्यांचा हल्ला हा जवाहरलाल नेहरूंच्यावर होता. हा जवाहरलाल नेहरू जाऊन 50 वर्ष झाली. स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये त्या कुटुंबानं सर्व देशाच्यासाठी दिलं आणि स्वातंत्र्य प्राप्तीच्या नंतर त्या स्वातंत्र्याचा अर्थ संसदीय लोकशाही पद्धतीमध्ये नेण्याचं महान काम ज्यांनी कोणी केलं असेल त्याच्यामध्ये जवाहरलाल नेहरूंचं नाव हे फक्त घ्यावं लागतं. आणि असं देशाचं नेतृत्व करणारा, देशाला दिशा देणारा अशा नेतृत्वाच्या संबंधी अक्षरची भूमिका जनमानसात आणणं याचा अर्थ नेतृत्व किती कोचार असं आहे याची प्रचिती या सगळ्यातून आपल्या सगळ्यांना येते. आणि म्हणून एक प्रकारचा हा संघर्षाचा काळ होता, आव्हानाचा काळ होता. आणि मला आनंद आहे की महाविकास आघाडीचा प्रत्येक पक्षाचा सहकारी आणि कार्यकर्ता या सगळ्यांनी याच्यामध्ये एका विचारांना एक दृष्टीनं सावध जाण्याचा निर्धार केला. आणि महाराष्ट्राच्या जनतेचे तुम्ही सगळेजण अंतःकरणापासून आभार मानतो, त्यांच्या ऋणी मानतो की त्यांनी जागृती केली आणि हा चुकीचा विचार देशामध्ये प्रस्तुत करण्याचं काम करणाऱ्या ज्या शक्ती आहेत त्यांना त्यांची योग्य जागा हे दाखवण्याचं ऐतिहासिक काम हे जनमानसांनी केलेलं होतं. असा इथून पुढचा काळ हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो दोन पद्धतीने आहे. एक तर कल्याणचा खासदार असतील, व्यंकटेश खासदार असतील, आम्ही लोक राज्यसभेत असो, आम्हा लोकांची जबाबदारी महाराष्ट्राच्या प्रश्नाची मांडणी करणं, महाराष्ट्राच्या हिताची जपणूक करणं हे आहे, याच्यात काही कारण नाही. पण त्यावेळेस आणखी 2 ते 3 महिन्यांनी जवळपासून कालपासून 70 दिवसावर या देशामध्ये, या राज्यामध्ये आचारसंहिता येणार आहे. आणि 70 दिवसांनी आचारसंहिता आल्याच्या नंतर सगळं चित्र बदलणार आहे. फेब्रुवारीचं चित्र बदलण्याच्यामध्ये महत्त्वाची कामगिरी करायची आणि ती कामगिरी दुसरी तिसरी कुठली नाही तर महाराष्ट्राचं राज्य हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, काँग्रेस पक्ष असेल, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचा पक्ष असेल, या सगळ्यांनी एकत्रित येऊन सरळ महाराष्ट्राची सत्ता हाताळली गेलं आणि महाराष्ट्र योग्य रस्त्यावर जाईल कसा आणि चुकीच्या लोकांच्या हातामध्ये महाराष्ट्राची जी सत्ता आहे ती सत्ता बाजूला काढून घेणं आणि जनमानसाच्या प्रश्नाची सोडवणूक करण्याच्यासाठी सामूहिक प्रयत्न करणं हेच काम तुम्हाला सर्वांना करायचं. मी तुम्हाला या आघाडीचा एक सहकारी म्हणून खात्रीने एक सगळं सांगू इच्छितो की आम्ही 3 पक्षाचे लोक असतील आणि आम्हाला साथ देणारे दुसरे डावे पक्ष किंवा अन्य सरकारी असतील त्या सगळ्यांना बरोबर घेऊ, त्या सगळ्यांचा आत्मविश्वास वाढेल अशी काळजी घेऊ आणि सामूहिक नेतृत्वाच्या माध्यमातून महाराष्ट्राचा चेहरा बदलण्याच्यासाठी आणि काळजी घेऊ हा विश्वास या ठिकाणी मी आपल्याला देतो आणि या कामाला तुमच्या सगळ्यांची साथ मिळेल एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.